तर ना आमच्याकडे आज शेकरू येईल काजी खाऊक तेंका पळवचं असं ह्या दांड दाखवते 1 मिनिट. हो बघा हाय बसलो हा दिसलो कसं बसलो हा एका हाकवचो आपल्याक नाही तर काजी खाऊन टाकतो सगळे. शेकरू खांबड चल. वरती जाऊन बसलो टोकाक. टॉमी शेकरू खाईलो सांग शेकरू वरती इलो ना. अरे वर इलो ना शेकरू खाई गेलो. बापरे दिसाचंच बंद झालो कॅमेऱ्यात. काठी जी घेऊन इलेली ती शेकरू पर्यंत पोहोचणारच नाही एवढीच राहिली या. आणि तो तिकडे वरती या वरच्या साईडी का वरच्या एकदम. आणि ही काठी फक्त हयपर्यंतच गेली या. दम लागला काठी धरून. तुमका वाटता इतक्या लांबसून काठी पकडून शेकरू जायत. शेकरून बियान सायरन चालू केलं ना. टॉमलो पण इला शोधूक. यो बघा शेकरू टॉमलो बघा टॉमलो. शेकरून सायरन चालू केलं ना. ह्यो आमचं शिकारी बघा मांडग्यावर चढाक बघता. ह्यो असं असता शेकरू. भीमाशंकर अभयारण्यात जे का महत्वाचं स्थान असा तो ह्यो शेकरू राष्ट्रीय प्राणी. आज आमच्या चिवारणीवर येऊन बसलो. शेकरू हाकवचं खूप प्रयत्न केलो पण शेकरू काय जाग्यावरनं हलाचं नाव घेत नव्हतं म्हणून आम्हीच कंटाळलो. तुमच्यातल्या बऱ्याच जणांका अनुभव असतलो जर तुम्ही कोकणातून असलात तर. किती पण हाकवलं तरी शेकरू जाग्यावरनं सहसा हलणं नाही. चिकाटी प्राणी असा आणि खूप दुर्मिळ असो प्राणी असा ह्यो. पण ह्याची दुर्मिळता कोकणकरांका महागात पडता कारण ह्याच्याकडे काजी आणि फकासोलूची मशीन निसर्गात असता. तर आज शुक्रवार आणि आमच्या दुकानात सुट्टी असता पण थोडं काम होतं म्हणून मी कुडाळा केलेलं आहे. वाटेत सूर्यदेव मावळतानाचं सुंदर निसर्ग बघून व्हिडिओ बनवचं मोह आवराक नाही. तर ना आता आम्ही येऊन पोचलो भावनादेवी रोडला जिकडून आमची वाडी स्टार्ट होता. आणि आम्ही आता बरोबर असतो गजानन फार्मच्या इकडे. आणि तेवढ्यात भाऊजींका एक मोठो प्राणी दिसलो तो म्हणजे गवारेडो. खराच तुमका विश्वास नाही बसायचो पण आमकाच गवारेडो दिसलो. ह्यो बघा किती मोठो असा. गाडी स्टार्ट केलेल्याचो आवाज ऐकून गवारेडो खाली पळालो शेतात जाऊ. आणि तोपर्यंत आम्ही पण आमच्या घराकडे येऊन पोचलो. तर हीच ती चिवारी नसा ज्याच्यावर सकाळी शेकरू बसलेलो. तर ना पूर्ण सनसेट झालो असा त्याच्यामुळे लाईट थोडी कमी येता. आणि आमका आता वाटेत गवारेडो दिसलो ना तो थंय असं खाली उतरतलो म्हणजे आमच्या शेळीत उतरतलो. तर मी पप्पांका आणि सांगूक जातय की घराकडे चला म्हणा नाहीतर गवारेडो येते. त्यानंतर मी माडात येऊन पोहोचलंय आणि पप्पांका आणि भावांका व्हिडिओ दाखवलंय आमका गवारेडो दिसलो म्हणून. आणि आम्ही पटापट पुन्हा घराकडे जाऊन निघालो. या समोर जी लाईट दिसता ना ता असं आमचं घर आमच्या शेताकडनं असं व्ह्यू दिसतं आमच्या घराकडचं. आणि बरंच काळोख पडलेलो तर मी पण फास्ट घराकडे येलोय आणि साऊ माझी वाटच बघत होता. शाहू कोण आले होते गवा ना. तू सांग कोण आले होते. गवले आले होते. खैल्ले बाबू गवले
कोण आले होते साऊ? गवले कुठे आलेले? चला चला पला 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 गवला आला चला 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 चला. भिया नको हा, हे डोळे चमकतात तर आमचा गौरा असा. मम्मी एका काहीतरी घालू गेलेली खाऊ. तर आजचा ब्लॉग इकडेच संपता. ब्लॉग तुमका कसं वाटलं ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.